व्हॉट इज प्रोस्टॅटायटिस? प्रोस्टॅटायटिस म्हणजे आपल्या लघवीच्या मार्गामध्ये असणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा जंतू संसर्ग आणि त्यामुळे आपल्या प्रोस्टेट ग्रंथीला येणारी सूज. तर ही समस्या सेक्शुअली ॲक्टिव्ह यंग मेल्समध्ये आढळते. ह्यामध्ये आपल्या सेक्शुअल पार्टनरकडनं आपल्याला प्रोस्टेटमध्ये जंतू संसर्ग होतो आणि प्रोस्टेटला सूज येते. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर हे अवॉइड करण्यासाठी आपण जर आपल्या सेक्शुअल पार्टनरला योनी मार्गाचं इन्फेक्शन असेल तर अशा वेळेला शारीरिक संबंध ठेवणं आपण टाळलं पाहिजे. आणि जर आपल्याला डायबिटीस असेल तर तो आपण कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता प्रोस्टॅटायटिसमध्ये होणारी लक्षणं कुठली? तर लघवीला वारंवार जावं लागणं, लघवीला जळजळ होणं, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ज्या वेळेला आपलं वीर्य बाहेर येतं त्यावेळेला जळजळ होणं किंवा मग वीर्याचा कलर चेंज होणं. नॉर्मली वीर्याचा कलर सफेद किंवा पांढरा असतो, तो ब्राउनिश किंवा रेड होणं हे उद्भवू शकतं. आणि काही रुग्णांमध्ये ताप थंडी येणं पण होऊ शकतं. जर आपल्याला ही लक्षणं जाणवत असतील, स्पेशली इन मेल्स हु आर सेक्शुअली ॲक्टिव्ह, तर आपण आपल्या युरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्यावर योग्य ती ट्रीटमेंट योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. कारण प्रोस्टॅटायटिसमध्ये आपल्याला खूप जास्त दिवस ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. इट इज अ डीप सीटेड इन्फेक्शन. त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी एक 15 ते 20 दिवस अँटीबायोटिकचा कोर्स करणं गरजेचं असतं. तेवढं करूनही प्रोस्टॅटायटिसची समस्या कधी कधी पुन्हा पुन्हा उद्भवते. त्यामुळे बेटर इज टू अवॉइड प्रोस्टॅटायटिस. म्हणजे काय? तर आपल्या पार्टनरला जर इन्फेक्शन असेल योनी मार्गाचं तर त्यावेळेला शक्यतो शारीरिक संबंध आपण टाळला पाहिजे. धन्यवाद.